खेडमधील कोका कोला कंपनीच्या विरोधात स्थानिकांचा आजपासून आक्रोश सुरू आहे आणि हा आक्रोश इथल्या रोजगार मिळत नसल्यामुळे जवळपास 5 ते 7 गावातली लोक ही कंपनीच्या गेटवरती धडकलेले आहेत। संघर्ष समितीचे काही सदस्य आपल्या सोबत आहेत। सर मला सांगा नेमका मागण्या काय आहेत आणि तुम्ही कशासाठी या ठिकाणी आलात? मागण्या म्हणजे ह्या कोका कोला कंपनीला आम्ही पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे। इथून आमचा पर्यायी रस्त्याचा तो सुद्धा आम्ही हलवला, कारण ह्या ठिकाणी कोका कोला सारखा एखादा प्रोजेक्ट आला तर इथल्या स्थानिकांना नोकरी धंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये प्राधान्य मिळेल। मात्र तसं काही इथे घडून दिसत नाही आहे। ह्या ठिकाणी पूर्णपणे एजन्सी नेमून बाहेरच्या लोकांची नेमणुका केल्या जातात। इथे लागणारे 4 व्हीलर असतील, बस असतील, ते सुद्धा चिपळूणच्या लोकांचे इथे लावले जातात। इथल्या स्थानिकांना पूर्णपणे डावलण्याचं काम केलं जातोय। माननीय उद्योगमंत्री महोदयांनी 18 जुलै 2023च्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की कोका कोला प्रोजेक्टचं तुम्ही स्वागत केलेलं आहे, मी तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये स्थानिकांनाच पहिलं प्राधान्य दिलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांजवळ दिलेली होती। मात्र ह्या ठिकाणी तसं काही घडत नाही आहे। सर्व विषयासाठी स्थानिकांना संघर्ष करावा लागत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की तुमच्या जे काही रिक्वायरमेंट आहेत ते ह्या ठिकाणी असणारे आमचे लोक पूर्ण करायच्या तेवढे तयारीमध्ये आहेत। नोकर भरती असेल किंवा त्यांच्या इतर गरजा असतील ते भागवण्यासाठी इथे लोक कॅपेबल आहेत। तर सर्वप्रथम ह्या स्थानिकांना प्राधान्य द्यावा हीच आमच्या कळकळीची कंपनीला विनंती आहे। आणि तसं जर त्यांच्याकडून जर घडलं नाही तर शेवटी कंपनीच्या विरोधात मोठं आंदोलन आम्हाला उभा करावं लागेल आणि तशी आमची ह्या सर्व पंचकोशीची पूर्ण तयारी आहे। रोजगार मिळत नाही म्हणून तुम्ही खरं तर आता रस्त्यावरती आलेला आहात। काय नेमकी त्यावेळेची कंपनीची भूमिका होती आणि आता काय आहे? त्यावेळेला कंपनीने आम्हाला ज्या वेळेला इथे ही इंडस्ट्री येते आहे त्यावेळेला आम्ही लोटे MIDC ची जी काय परिस्थिती होती, कारण लोटे MIDC मध्ये थोडंसं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला लोटे MIDC डेव्हलप झाली त्यावेळेला ह्याच्यामधून आपल्या महाडमधून बरीचशी लोक जी इकडे आली, कारण ती तिथे प्रशिक्षित होती, त्यामुळे ते इथे आली। म्हणून आम्ही आमचा स्टंट काय घेतला होता की तुमच्याकडे काय नोकर भरती आहे हे आम्हाला 5 वर्ष आधी जर कळलं असतं, कारण हे 2015 पासून ही प्रक्रिया सुरू झाली की रेल्वेचा प्रोजेक्ट आणि कोका कोला हे इथे येत आहे। मग तुम्हाला जे हवंय ना ते आम्ही तयार करून देतो ना। शासन गेलं तेल लावत, शासनाकडून हे होणं नाही, कारण आधी पुनर्वसन आणि मग धरण हे जरी शासनाचं धोरण असलं तरी बिचारे धरणग्रस्त जी लोक आहेत ना ती काय आज हालपेष्टा करतात ते आम्हाला माहिती आहे। म्हणून ज्या वेळेला इंडस्ट्री येते ना तेव्हा आधी प्रशिक्षण आणि मग कारखाना हे धोरण अवलंबायला पाहिजे होतं, किंवा ते तसं आहे शासनाच्या दरबारी, परंतु ते तसं राबवलं जात नाहीये। म्हणून आमची भूमिका अशी होती की आम्ही इथले संघर्ष समिती पदाधिकारी होतो, त्यांनी थोडा इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही प्रयत्न केला असा की आपण असं करूया की त्यांच्याकडे विचारपूस करूया की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतली लोक हवेत आणि त्यांना आपल्या पंचक्रोशीतल्या मुलांना शिक्षण देण्याची आपण व्यवस्था करू। मग त्याला प्रत्येक गावात जाऊन सर्वे करून ह्या गोष्टी आमच्या करण्याची पण आमची ताकद होती, आमच्या समितीची ताकद होती आणि तसे आम्ही प्रयत्न पण केले, परंतु ह्यांच्याकडून प्रॉपर आम्हाला कम्युनिकेशन झालं नाही। त्यांनी आम्हाला सांगितलं नाही आजपर्यंत। एवढा मोठा जेव्हा प्रोजेक्ट उभारला जातो ना त्यावेळेला तुम्ही असं म्हणायला पाहिजे ना की हा ठीक आहे, एवढा तुम्ही प्लॅन केलाय, मग तिथे उद्या प्रोडक्शन चालू करताना तुम्हाला कोणत्या कॅटेगरीतली लोक लागणार आहेत हे तुम्हाला आधी कळत नाही का? पण हे निव्वळ स्थानिकांची दिशाभूल केली जाते, कारण त्या कॅटेगरीतली लोक जर इथं तयार झाली तर त्यांना इथे झक मारून घ्यावं लागेल, म्हणून त्यांना कोणतीही गोष्ट कळू दिली जात नाही। आणि न कळल्यामुळं आज अशी परिस्थिती आहे, त्यांची रिक्वायरमेंट सगळ्याच गोष्टी आम्ही फुलफिल करू शकत नाही, पण ज्या गोष्टी करू शकतो ना त्यात सुद्धा क्वेरी काढून आमच्या लोकांना डावललं जाते। आता हे का? कदाचित त्यांना आधीच्या कंपन्यांचा अनुभव वेगळा असेल, पण कोकणातली लोक अशी नाही आहेत। कोकणातली जिथं खातात ना तिथे माती कालवणारी लोक नाही आहेत, हे आजही मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण आतापर्यंत जी कामं केली लोकांनी त्यात त्यांना अनुभव आलाच असेल, पण तरी पण जर असं होत असेल ना तर मग आम्ही कुठेही गप्प बसणार नाही। धन्यवाद। मला सांगा इथल्या स्थानिक आमदारांची कायमची भूमिका आहे की इथल्या लोकांना रोजगार मिळेल, तुम्ही इथे संपर्क साधलाय का? त्यांच्याकडून काय उत्तर आलंय? साहेब पूर्वीपासून याचा ह्या संपर्कामध्ये आम्ही असताना आता 18 जुलै 2023 मध्ये ह्या मीटिंग सगळ्या झाल्या होत्या आणि ह्या प्रश्नाचा हा खूप होता। म्हणजे ह्या कोका कोला कंपनीचा जर विचार साहेब तुम्ही जर केलात तर कुरुससारख्या ठिकाणावरनं जर विचार केला तर तिथेही संघर्षाची भूमिका आजपर्यंत आहे। आता गेल्या 4 दिवसामध्ये जलदिंडी काढून त्यांच्या गेटवरती जाऊन हजारोच्या संख्येने तिथले स्थानिक जाऊन तिथं त्यांनी मोर्चा काढला। तिथून 150 लोक घरात बसवलेली आहेत, कामाला असणारी स्थानिक आणि आजूबाजूच्या परिसरातली। आता ते आमच्याकडे नको व्हायला पाहिजे, आम्ही पूर्वीपासून त्याच्या मागे आहोत, त्याचा सगळा पूर्णपणे आम्ही अभ्यास केला। जर साहेब ह्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून जसं 18 जुलै 2023ला माननीय रामदासभाई, योगेश दादा, उद्योगमंत्री सामंत साहेब, माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब, आता विद्यमान उपमुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रश्नाचा
त्यांनी गांभीर्य घेऊन आणि त्यांनी ह्या प्रश्नाला आमच्या हा रस्ता जे आत्ता म्हटल्याप्रमाणे मागचा रस्ता जो आता आहे ह्या मधला रस्ता होता, ही कंपनी जाण्याच्या कगारवरती होती. लोकांची समज काढून लोकांना काहीतरी काम मिळेल, रोजंदारी युवकांच्या हाताला लागेल आणि त्या संदर्भातील लोकांनी माघार घेऊन समंजसपणा घेऊन त्यांना ह्या कंपनीला इथं वेलकम केला. आत्तापर्यंत अद्याप आलेल्या कुठल्याही कंपनीला लोकांनी विरोध केला नाही. उद्योगधंदे नको असे लोक म्हणत नाही आहेत, पण उद्योगधंदे आणले कोणाची ज्यावेळेला व्यासपीठावरती बोलून जेव्हा सांगतात की तुमच्या स्थानिकांसाठी 80% प्राधान्य, त्यांचे जॉन आले ते म्हणतात की 80% स्थानिकांना प्राधान्य. साहेब, घाटावरती विदर्भ मराठवाड्यासारख्या ठिकाणी इथले शेतकरी आत्महत्या करतात. जागतिक लेवलचा प्रकल्प येऊन जर इथल्या स्थानिकांना जर आत्महत्या करायची जर वेळ आली असेल तर एखाद्या झाडावर लटकलेल्या युवकाला बघून मग प्रशासन जागा होईल का? ही भूमिका आमच्यासाठी एवढं कटकारस्थान करून इथल्या स्थानिकांना डावलण्याचं काम हे कोकोकोला करते. कोकोकोला कुठलाही संघर्ष केल्याशिवाय कोकोकोलाचं कुठलंही काम मिळत नाही आणि कुठलाही तुम्हाला नोकरी धंदा मिळणार नाही. हे आता नक्कीच आमच्या लक्षात आलेलं आहे. नेमकं हे कुणाच्या बोधरेशनखाली काम करते कोकोकोला, ह्या खोलवर ह्या इथल्या स्थानिकांना जाण्याची गरज आहे आणि त्याचा शोध करून तशा पद्धतीने आम्ही आंदोलन साहेब छेडणार. तुमची काय आता भूमिका असणार आहे आणि कंपनीला काय इशारा दिलाय? कंपनीला आम्ही 7 जानेवारीला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राचा आपण 4 दिवसामध्ये त्यांच्याकडून उत्तर मागितलेलं होता. मात्र अद्याप त्यांनी त्या पत्राचं उत्तर दिलेलं नाही आहे. म्हणून आता या 2 दिवसामध्ये पुन्हा त्यांना एक पत्र देऊन आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, उद्योग मंत्री महोदय आणि संबंधित सर्व खात्यांना पत्र देऊन त्यांच्याकडून आपण ह्याची रितसर त्यांनी लेखी स्वरूपात जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्हाला 26 जानेवारीला कंपनीला टाळं ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागेल. काय म्हणताय पत्रावर कोणाकोणाला दिलं? साहेब, मी काशिम घारे. आमच्या या 4 गावची लोक जेव्हा उदयसाहेब सामंत यांच्या सरकारी बंगल्यावरती गेली होती तेव्हा बरीचशी लोक तिथं होती आणि आम्हाला सामंत साहेबांनी, आमचे जे पालकमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचे काही रस्ते, तुमच्या युवकांना काम, एकही माणसाचा हात खाली राहणार नाही, सगळ्यांच्या हाताला काम भेटेल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाची पूर्तता अजिबात झालेली नाही आणि आता आम्हाला कळतंय आणि आता आम्हाला वाटतंय की आम्हाला ती इथं कंपनीने आमचा जो रोड होता, गावात जाणारा, मोहल्ल्यात जाणारा रस्ता, हा घेण्यासाठी ही सगळी आम्हाला आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. तेव्हा आम्हाला आता कळतंय की आम्हाला फसवलेलं आहे, म्हणजे शासनाने सुद्धा फसवलेलं आहे आणि कंपनी सुद्धा फसवलेलं आहे. आम्ही जेव्हा तिथं कंपनीच्या समोर जातो आणि मागणी करतो तेव्हा आम्हाला ही कॅटेगरी नाही आहे, ती कॅटेगरी नाही आहे, म्हणजे उडवाउडीची उत्तरं भेटतात आणि आम्हाला तिथून काहीतरी सांगून, म्हणजे आम्हाला त्यांना असं वाटतं की यांना काही समजत नाही असं न समजून त्यांना आम्हाला त्या गेटमधून बाहेर काढतात. काहीतरी गोड बोलून, थोडंसं काहीतरी लाडूगुडी लावायची आणि खोटं नाटं सांगायचं आणि गेटच्या बाहेर येतात ही पनवती जाऊ दे असं स्थानिकांना त्यांनी थोडंसं म्हणजे मिसगाईड केलेली आहे. तेव्हा माझी अशी मागणी आहे स्थानिक म्हणून की ह्या कंपनीला विरोधच करायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.